सर्वप्रथम नमस्कार, खूप खूप नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. आज एवढा मोठा सोहळाच पार पाडला इथे. तर सुरुवात करण्यापूर्वी हे सगळं जे शक्य झालं तर हे आमचे अपलाईन किंवा आपले सगळ्यांचे महागुरु किशोरजी आहिरे सर, वैशाली आहिरे मॅडम, जे युनिव्हर्सिटी टीम कोऑर्डिनेटर 2 ID WTC हँडल करताय. त्याच्यानंतर आमचे लाडके तेजस्वी आहिरे सर, म्हणजे असं म्हणतात, म्हणजे आता मी माझा परिचय करून देते त्याच्यापूर्वी सांगते. आपला एक विज्ञानाचा नियम असतो, आपण जेव्हा गाडीत बसतो आणि गाडी जेव्हा चालते तर गाडी ज्या स्पीडने चालते ना, तर आपण आपली बॉडीने पण ते स्पीड घेतलेलं असतं. तर मग असं म्हणतात, जो बॉस की गति है ना वही टीम की गति है. तो ये उसको बहुत कॉरिलेट करता है. आमचे बॉस जे आहे तेजस्वी आहिरे सर, ते इतके सुपर फास्ट, आणि आपण जनरली नेहमी ओळख करून देताना म्हणतो की ब्रँड न्यू, पण आमचे फायर ब्रँड आहे. आमचे फायर ब्रँड WTC तेजस्वी आहिरे सर आहेत, जे वयाने फार कमी आम्ही मुलासारखं त्यांना हे करतो, पण जेव्हा बिझनेसची गोष्ट येते तेव्हा ते आमचे बाप आहेत. तर असं खूप धन्यवाद. नंतर भावेजी आहिरे सर, प्रांजली मॅडम यांचेही खूप खूप आभार. आणि आजचे जे अतिथी आहेत बोंद्रे मॅडम आणि सर सोपारकर सर, तर यांचेही खूप खूप धन्यवाद. तर ओळख करून देते, माझं नाव कालिंदी दीपक महाजन. बाय प्रोफेशन मी इंजिनियर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मी 2 वर्ष नोकरी केली. त्याच्यानंतर मी टीचिंगमध्ये जवळपास 19 वर्ष मी टीचिंगमध्ये आहे. आणि आज मी इंजिनियर आहे, टीचिंगमध्ये आहे, म्हणजे मी डिफॉल्ट PhD पण झालेली आहे. तर मी PhD कम्प्लीट केलेलं माझं, आणि तेही आपल्या भारतातल्या नावाजलेल्या ज्या IIT आहे आणि NIT, तर जी NIT आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत, इथून माझं PhD झालेलं आहे. आणि मीच नाही सर, आम्ही दोघंही त्या डॉक्टरेट कम्प्लीट आहे. त्याच्यामुळं आमचं डॉक्टरेट जरी इंजिनिअरिंग मधलं असलं तरी पण सर जेव्हा चेकअपला जातात तर त्यांना डॉक्टरच म्हणतात. मग आता ते MD समजा किंवा PhD समजा, पण ते DR लागलेलं आहे आणि त्यांचं इनिशियल पण TR महाजन आहे. असं तो योगायोग आहे. असो, तर आता तुम्ही पाहिलं आमचा पूर्ण ग्रुप इथे आलेला. तर एक सेंटेन्स मला कोरिलेट करावंसं वाटतं की संघ म्हणजे काय किंवा टीम म्हणजे काय. तर संघ म्हणजे एकत्र काम करण्याचा समूह नाही. संघ म्हणजे एकत्र काम करण्याचा समूह नाही, तर संघ म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणारे लोक, तो म्हणजे संघ. आणि हा जो विश्वास आणि हा जो त्याचे प्रेम आम्हाला जे भेटलं ते याचं प्रचिती होती. कदाचित यांचं खूप प्रेम आहे आमच्यावर, आमचं नसेल तेवढं, पण त्यांचं खूप प्रेम आहे जे आम्हाला दिसत होतं. आता कदाचित आता अपलाईन म्हणून मी अजूनही टीचिंग मध्ये आहे. तर सरांनी मी पार्ट टाइम मध्ये सरांना हेल्प करते, टीमशी मी कनेक्टेड असते. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या रिलेटेड काही डेटा कलेक्शन असेल किंवा काय असेल ते मी करते. आणि सर फुल टाइम हा बिझनेस करतायत. त्याच्यामुळे सर हे जसे त्यांचे दत्तक सुपुत्र असल्यासारखेच ते त्यांना वागवतात. कारण सर ऑन फील्ड खूपदा असतात, तर त्यांना म्हणजे डबा तर सरांचा घरातूनच असतो, पण बऱ्याचदा त्यांना मालेगाव असू दे, नंतर सर मनमाडला जातात, तर त्या टीमचे लोक त्यांना इतकंच प्रेम करतात की ते मला सांगतात, मॅडम का हो तुम्ही डबा देता एका वेळचा आणि ते दुसऱ्या वेळी सुद्धा जेवत नाही म्हणे आमच्याकडे, तुम्ही काय त्यांना तंबी दिलेली आहे का. म्हटलं बिलकुल नाही. पण एवढं प्रेम त्यांचं असतं की त्यांचा हा आग्रह असतो की सरांना पण तेवढं रेसिप्रोकेशन झालं पाहिजे. तर हा असा प्रवास आहे. राहिली गोष्ट कंपनीबद्दल, तर कंपनी माय लाईफस्टाईल नेटवर्क मार्केटिंग लिमिटेड भारतातली नंबर 1 कंपनी, भारतातलीच कंपनी आणि भारतातच नंबर 1. भारतात अशा 500च्या वर मार्केटिंग कंपनी आहे, नेटवर्क मार्केटिंग. त्या सगळ्या मिळून आपली नंबर 1 कंपनी. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲक्रिडेशन
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कारण सरकार चालू देणार नाही ना तुम्ही जर गैरप्रकार काही केला तर, पण सरकारने ॲक्रिडेशन दिले. ॲक्रिडेशन म्हणजे मान्यता. कोणाची? फिकीची आहे, FDA ची आहे आणि ISO सर्टिफिकेशन. म्हणजे आपण क्वालिटी पण मेंटेन केली आहे, त्या बेसिसवर प्रॉडक्ट डेव्हलप केलंय आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी मास्टरी माइंड वापरले, जे आपले सायंटिस्ट आहे, जे नंबर 1 इंडियाचे आहेत. आणि त्याच्यामुळे म्हणजे आता मी R&D मध्ये असल्यामुळे मला थोडं माहिती आहे की जेव्हा तुम्हाला एक प्रॉडक्ट फायनल करायचं असतं त्याच्यासाठी तुम्हाला करोडोची उलथापालथ करावी लागते, खूप R&D करावं लागतं आणि तुम्ही 50-100 त्याचे बॅचेस तयार करता आणि त्यातनं एक प्रॉडक्ट बाहेर पडतं. तर तुम्ही विचार करा, जे आपल्या हातात येतं कुठलंही प्रॉडक्ट, कंपनीला असू द्या कुठलंही, ते इतकं सहजासहजी तयार झालेलं नाही. त्याचं कॉम्बिनेशन, त्याचं रिझल्ट आपण घेतोय, पण तो रिझल्ट घेण्याच्या आधी तो का आलाय आणि कुणामुळे आलाय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हा असा प्रवास आहे. बाकी सरांबद्दल बोलायचं झालं, सर फुल टाइम हा बिझनेस करताय. अगदी मानपाट एक होईपर्यंत सरांची ढोरी सुटून गेली त्याच्यामुळे, कारने ड्राईव्ह करून करून. आणि तर मी आता म्हणजे जेव्हा जिंदगी जब शानदार बनानी होती है तब बात जो भी म्हणजे रिस्क फैक्टर आपल्यासाठी राहत नाही. तो जब बात उसूलों पे आती है तो जिंदा हो ये नजर ही आना पड़ता है. जिंदा हो आप ये नजर भी आना पड़ता है. म्हणजे कळलं का तुम्हाला? जेव्हा अटीतटीवर येते ना तेव्हा तुम्हाला उभंच राहावं लागतं आणि तुम्ही जिवंत आहात हे सांगण्यासाठी तुम्ही तेवढं काम पण केलेलं पाहिजे. तर थँक्यू.